नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी आपला विषय आहे गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ। ह्या वर्तुळ ह्या प्रकरणातील अगोदर आपण काही घटकांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण वर्तुळ कंस याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत। सोबत तुमच्या जर पाठ्यपुस्तक ठेवलं, वही ठेवलीत आणि त्या आकृत्या किंवा ते भाग जर लिहून घेतलेत तर समजण्यास अधिक सोपं जाईल। आपलं पाठ्यपुस्तक जे आहे त्यामधील पान नंबर 59 ह्या ठिकाणी आपण आज जो घटक बघणार आहोत त्याचं विश्लेषण माहिती दिलेली आहे। पहिला घटक घेणार आहोत आपण वर्तुळ कंस। आपल्याला समोर एक आकृती दिसते बघा। ह्या आकृतीमध्ये बिंदू C हा ह्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे। ह्या वर्तुळाला रेषा K म्हणजे रेषा AB ही दोन बिंदूत छेदते। छेदल्यामुळे त्या ठिकाणी त्या वर्तुळाचे हा एक मोठा भाग आणि हा दुसरा लहान भाग अशा प्रकारे दोन भागात विभाजन झालेलं दिसून येते। आता आपण AXB ह्याचा विचार करूया। हा वर्तुळाचा लहान भाग, ह्याला सांगितलं जातं लघु कंस। आणि जो आपला वरचा भाग आहे AYB ह्याला सांगितलं जातं विशाल कंस। बघा सोबत आपल्याला लिहून दिलेलं आहे की विशाल कंस AYB विशाल कंस अशा प्रकारे लिहू शकता किंवा विशाल कंस BYA ह्या प्रकारे लिहू शकतात। लघु कंस AXB ह्या प्रकारे लिहू शकतात किंवा BXA ह्या प्रकारेही लिहू शकतात। आपल्याला एकच कंस दोन प्रकारे लिहिता येतो। कोणत्या एका प्रकारे लिहिला तरीही चालतो। केंद्रीय कोन सोबत आपल्याला आकृती दिलेली आहे बघा। आकृतीमध्ये बिंदू O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि कोन AOB हा कोन, ह्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळ केंद्रावर आहे। आता ह्या कोनामुळे या ठिकाणी APB हा लघु वर्तुळ कंस आणि AQB हा विशाल वर्तुळ कंस। मागच्या आकृतीत आपण बघितलं की एक जीवा किंवा एखादी रेषा जर वर्तुळाला छेदत असेल तर त्यामुळे दोन भाग तयार झाले होते। त्यापैकी एक होतं लघु वर्तुळ कंस आणि दुसरं होतं विशाल वर्तुळ कंस। आता ह्या ठिकाणी आपल्याला
हा कोन दिसतोय AOB, आणि ह्या कोनामुळे आपल्याला एक लघु वर्तुळकंस आणि एक विशाल वर्तुळकंस अशा प्रकारे दोन भागात रूपांतर झालेलं दिसून येतं. विशाल कंस AQB, बघा आकृतीमध्ये विशाल कंस AQB, किंवा आपण हेच विशाल कंस BQA ह्या प्रकारे लिहिता येईल. दोघांपैकी कोणत्या प्रकार लिहिलं तरीही चालेल. त्याचप्रमाणे लघु कंस APB किंवा लघु कंस BPA. फक्त लिहिताना लक्षात घ्या की आपण लघु कंस लिहितोय की विशाल कंस लिहितोय. ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. आता आपलं वाक्य काय दिलंय? ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो, म्हणजेच ह्या ठिकाणी कोन AOB ह्या कोनाचा O हा शिरोबिंदू ह्या वर्तुळ केंद्रावर आहे, म्हणून कोन AOB ह्या कोनाला किंवा BOA ह्या कोनाला आपण केंद्रीय कोन असं म्हणणार आहोत. म्हणून कोन AOB हा केंद्रीय कोन आहे. ह्या ज्या संकल्पना आहेत किंवा आकृतीवरून जे काही भाग आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानुसारच आपल्याला पुढे उदाहरणं सोडवायची आहेत. कंसाचे माप सोबत आकृती दिसते. आकृती आत्ताच जी आपण बघितली त्याच प्रकारची आकृती आहे, म्हणून पुन्हा मी ती आकृतीचं स्पष्टीकरण सांगत नाहीये. लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. वाक्य बघा, लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. आता APB हा लघु कंस, ह्या लघु कंसाचं माप त्याच्या संगत केंद्रीय कोन म्हणजेच AOB ह्या केंद्रीय कोना एवढे असते. समजा AOB ह्या कोनाचं माप झालं 40 अंश, तर APB ह्या कंसाचं मापसुद्धा 40 अंश. कोन AOB चं समजा माप असेल 60 अंश, तर कंस APB चं माप होईल 60 अंश. केंद्रीय कोन AOB चे माप थीटा आहे असं आपण मानूया. म्हणून लघु कंस APB चे माप थीटा आहे. आता सांगितलं की त्या कोनाचं माप जेवढं असेल तेवढंच त्या लघु कंसाचं माप असतं. विशाल कंसाचे माप, आता हे बघितलं आपण की लघु कंसाचं माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं, बरोबर आहे. मग या ठिकाणी हा जो विशाल कंस आहे AQB ह्याचं माप काढताना काय करायचं? तर ह्या ठिकाणी आपल्याला सूत्र दिलं बघा, विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. आत्ता ह्या ठिकाणी थीटा हे माप लघु कंसाचं दिलं आहे, म्हणून जर त्या ठिकाणी जर 40 अंश असतं तर संगत लघु कंसाचे माप आपण 40 अंश लिहिलं असतं. म्हणजे 360 वजा 40 अंश अशा प्रकारे त्यांची वजाबाकी करून आपल्याला विशाल कंसाचं माप 320 अंश आहे हे सांगता आलं असतं. म्हणून हे जे सूत्र आहे हे सूत्र लक्षात
ठेवा. म्हणजेच विशाल कंस ए क्यू बीचे माप बरोबर 360 वजा कंस ए पी बीचे माप. जे काय माप कंस ए पी बीचं असेल त्या ठिकाणी लिहिलं की आपल्याला विशाल कंसाचं माप हे सांगता येतं. बरोबर 360 वजा कंस ए पी बीचं माप थिटा म्हणून त्या ठिकाणी थिटा. म्हणजे अशा प्रकारे लघु कंसाचं माप, विशाल कंसाचं माप ह्या दोन भागांचं माप आपल्याला सांगता येतं. जर त्या ठिकाणी अर्धवर्तुळ तयार होत असेल, म्हणजेच अर्धवर्तुळ कंसाचं माप किती, तर अर्धवर्तुळ कंसाचे माप म्हणजेच अर्धवर्तुळाचे माप, आणि अर्धवर्तुळाचं माप असते 180 म्हणजे या ठिकाणी अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 आणि पूर्ण वर्तुळाचे माप 360 असते. हे सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे अशा प्रकारे कंसाचे माप आपल्याला सांगता येतं की पहिलं लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते, हे पहिलं. दुसरं, विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. तिसरं, अर्धवर्तुळ कंसाचे माप म्हणजेच अर्धवर्तुळाचे माप 180 असते. आणि चौथं, पूर्ण वर्तुळाचे माप 360 असते. ही चारही विधानं आहेत. ही चारही विधानं लक्षात ठेवा, सोपी आहेत, सहज आपल्या लक्षात राहतात. अगोदर काही भाग यांचा आपल्याला गेलेला आहे. उदाहरणार्थ अर्धवर्तुळाचे माप किती, पूर्ण वर्तुळाचे माप किती, अशा प्रकारे झालेलेच भाग आहेत. थोडंसं लक्ष द्या. या आतापर्यंत आपण वर्तुळ कंस आणि कंसाचे माप हे भाग बघितले. आता आपण बघूया कंसांची एकरूपता. ज्याप्रमाणे आपण एकरूप रेषाखंड, एकरूप कोन हे घटक जे बघितले आहेत, त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी कंसांची एकरूपता हे घटक, हे भाग आपल्याला बघायचे आहेत. आपण आकृती बघूया. आपल्या पाठ्यपुस्तकात जशी आकृती दिलेली आहे त्याच प्रकारची आकृती ह्या ठिकाणी मी काढलेली आहे. आता ह्या ठिकाणी दोन वर्तुळं एककेंद्री आहेत. बिंदू सी हा त्या दोन्ही वर्तुळांचा सामायिक केंद्रबिंदू. आता आकृतीमध्ये जी, सी, एफ ह्या केंद्रीय कोनाचं माप त्या ठिकाणी दिलेलं आहे 70 आणि कोन डी, सी, ई ह्या केंद्रीय कोनाचं माप दिलेलं आहे 70. जे अर्थातच हे दोन्ही कोनांची माप समान आहेत. ह्याचाच अर्थ ते कोन एकरूप आहे. दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस परस्परांशी एकरूप असतात. पुन्हा एकदा वाक्य बघा. दोन कंसांच्या त्रिज्या, दोन कंसांच्या त्रिज्या, त्या ठिकाणी हा शब्दसुद्धा महत्त्वाचा आहे की त्रिज्यासुद्धा सारख्याच असल्या पाहिजेत. या ठिकाणी सी जी आणि सी एफ ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, म्हणून त्या समान आहेत किंवा सारख्याच आहेत. त्याचप्रमाणे सी डी आणि सी ई आणि त्यांची मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस परस्परांशी एकरूप असतात. कंस डी ई व कंस जी एफ एकरूप आहेत. आता आपल्याला विधान या ठिकाणी आपण लिहिलं की कंस डी ई व कंस जी एफ
एकरूप आहेत. आकृतीमध्ये बघा, डी ई हा कंस आणि कंस जी एफ हे एकरूप आहेत. आता एकरूप आहेत म्हणजेच त्या दोन्ही कंसांची मापं सारखीच असली पाहिजेत, तसंच त्यांची त्रिज्याही सारखीच असली पाहिजेत. मग ह्या ठिकाणी त्या एकाच वर्तुळाचे भाग आहेत म्हणून त्यांच्या त्रिज्या समान. आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की कोन जी सी एफ ह्या केंद्रीय कोनाचं माप 70 अंश, अर्थातच त्याचं संगत लघु कंस जी एफ ह्या कंसाचं माप 70 अंश. त्याचप्रमाणे कोन डी सी ई, बघा पुन्हा डी सी ई ह्या केंद्रीय कोनाचं माप 70 अंश, म्हणजेच त्याच्या संगत लघु कंसाचं माप डी ईचं मापसुद्धा 70 अंश आहे. जर दोन्ही कंसांची मापं समान आहेत तर ते दोन्ही कंस एकरूप असतात. म्हणून कंस डी ई एकरूप कंस जी एफ. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही कंसांची मापं समान आहेत म्हणजेच एकरूप आहेत हे आपल्याला सांगता येते. कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म. मग ह्या ठिकाणी आपण आकृती बघूया. हा झाला वर्तुळाचा केंद्रबिंदू. वर्तुळावर ए बी सी डी ई अशा प्रकारे 5 बिंदू दिलेले आहेत आणि हे झालं पूर्ण वर्तुळ. आता पूर्ण वर्तुळाचं माप असतं 360 अंश. आपण पहिलं एक विधान बघूया. माप कंस ए सी ई. ह्या ठिकाणी लक्षात घ्या, माप कंस आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे कंस करायचे आहेत. आता आकृतीमध्ये ए सी ई ह्या कंसाचं माप जर विचारलं, ए सी ई, बघा पॉइंटर कशा प्रकारे फिरतोय, ए सी ई ह्या प्रकारे बरोबर समीकरणामध्ये बरोबरचं चिन्ह, माप कंस ए बी सी, माप कंस ए बी सी अधिक माप कंस सी डी ई. फक्त वर्तुळाकार मार्गाने त्या ठिकाणी फिरत जायचं, पेन फिरवत जायचं किंवा अशा प्रकारे पेन्सिल फिरवत जायची की आपल्याला ते माप लिहिता येतं. आणखीन एक दुसरं समीकरण बघूया. माप कंस ए सी डी. बघा आकृतीमध्ये माप कंस ए सी डी, डी पर्यंत येऊन थांबायचं आहे. मग ह्या ठिकाणी बरोबर माप कंस ए बी सी अधिक माप कंस सी डी. आता ह्या ठिकाणी आपण माप कंस ए बी सी अधिक माप कंस सी डी अशा प्रकारे लिहिलं आहे. एखादा विद्यार्थी सांगेल की मी ह्या ठिकाणी माप कंस ए बी अधिक माप कंस बी सी डी लिहितो, चालेल का? तर हो, कशाही प्रकारे लिहिलं तरीही चालेल. तिसरं माप कंस ए सी डी. म्हणजे आता सांगितलं तोच प्रकार ह्या ठिकाणी लिहून दाखवलेला आहे की अशा प्रकारे माप कंस ए बी अधिक माप कंस बी सी डी लिहिलं तरीही चालेल. थोडंसं कंस कशा प्रकारे लिहायचे, त्यांची बेरीज कशा प्रकारे लिहायची हे थोडक्यात त्या ठिकाणी बघा की लक्षात येईल. आपल्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 61 वर आपल्याला प्रमेय दिले. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या
संगत जीवा एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या म्हणजे एकच वर्तुळ असेल किंवा एकरूप वर्तुळांच्या म्हणजे ज्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या समान आहेत. एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. या ठिकाणी आपण आकृती बघूया. जी पुस्तकात दिलेली आहे तीच आकृती आपण ह्या ठिकाणी घेऊया. बघा, बी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि कंस ए पी सी, आपण कंस ए पी सी आणि कंस डी क्यू ई हे कंस एकरूप आहेत. तर आपल्याला त्यांच्या संबंधित जीवा संगत जीवा म्हणजे कंस ए पी सी ची संगत जीवा झाली ए सी आणि डी क्यू ई ह्या कंसाची संगत जीवा झाली डी ई. ह्या एकरूप दाखवायच्या आहेत. पक्ष लिहिताना केंद्र बी असलेल्या वर्तुळात आपण जे वर्तुळ घेतोय हे बी केंद्र असलेलं वर्तुळ कंस ए पी सी एकरूप कंस डी क्यू ई दोन्ही कंस एकरूप आहेत. तर साध्य करायचं आहे जीवा ए सी एकरूप जीवा डी ई, जीवा ए सी एकरूप जीवा डी ई. आता सिद्धता देताना आपल्याला ती रिकाम्या जागांच्या स्वरूपात दिलेली आहे. तर आपण सुद्धा साधारणतः त्याच प्रमाणे घेऊया. सिद्धता, रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा. आता परीक्षेत हे विधान लिहिण्याची गरज नाही आहे की रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा. आपण आपल्या माहितीसाठी ते लिहिलेलं आहे. त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी बी ईमध्ये बघा, ए बी सी हा त्रिकोण आणि दुसरा आहे डी बी ई हा त्रिकोण. ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये आपल्याला पहिलं वाक्य दिलं आहे, बाजू ए बी एकरूप बाजू डी बी, बाजू ए बी एकरूप बाजू डी बी. आणि ह्या ठिकाणी आपल्याला कारण विचारलेलं आहे, लिहायला सांगितलेलं आहे. जर आपण आकृतीमध्ये जर बघितलं तर आपलं असं लक्षात येतं की त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून त्या ठिकाणी कारण येईल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. दुसरं आपल्याला दिलेलं आहे, बाजू टिंब एकरूप बाजू टिंब पुन्हा टिंब रिकाम्या जागा दिलेली आहे. ह्या ठिकाणी बाजू बी सी एकरूप बाजू ई बी. बघा आकृतीमध्ये बाजू बी सी एकरूप बाजू ई बी. आता ह्या ठिकाणी काही विद्यार्थी सांगतील की बाजू ए सी एकरूप बाजू डी ई ही का नाही घेतली. तर ते आपल्याला सिद्ध करायचं आहे, साध्य करायचं आहे. म्हणून ह्या ठिकाणी आपण त्या वर्तुळांच्या त्रिज्या घेतोय आणि ह्या ठिकाणी ह्याचं कारण येईल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. पुढचं विधान आपल्याला दिलेलं आहे, कोन ए बी सी एकरूप कोन डी बी ई. कोन ए बी सी एकरूप कोन डी बी ई. कारण ह्या ठिकाणी हे जर कंस एकरूप दिल्यात तर त्यांचे कोन हे एकरूप होतात केंद्रीय कोन ह्या गुणधर्मानुसार किंवा एकरूप कंसांची व्याख्या. म्हणून त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण डी बी ई या ठिकाणी एकाच एक संगती लावूनच दिलेले आहे. आपल्याला पुन्हा लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. आता यांची आपल्याला कसोटी सांगायची आहे.
जर आपण ह्या पहिल्या त्रिकोणाचा जर विचार केला तर बाजू ए बी हा एक घटक, हा दुसरा कोन आणि तिसरा पुन्हा ही बाजू, म्हणून ह्या ठिकाणी आपण एकरूपतेची बा को बा कसोटी ह्यानुसार दोन्ही त्रिकोण आपल्याला ते एकरूप दाखवता येतात. म्हणून जीवा AC एकरूप जीवा DE आणि ह्या ठिकाणी रिकाम्या जागा आपल्याला दिलेल्या आहे. तर दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर त्यांचे उर्वरित घटक हे एकरूप असतात. म्हणून ह्या ठिकाणी एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू हे कारण त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. प्रमेय अतिशय सोपं असं आहे. पुन्हा एकदा बघा आणि तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवा. आपण आणखीन एक प्रमेय बघूया. एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. आत्ताच जे प्रमेय बघितलं त्याच्या अगदी उलट किंवा व्यत्यास सांगता येईल आपल्याला. ह्या ठिकाणी बिंदू O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू, OP, OQ, OR, OS ह्या त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या झाल्या. आपल्याला PQ जीवा आणि RS ह्या जीवा एकरूप दिलेल्या आहेत. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे कंस PMQ आणि RNS ह्या दोन्ही संगत कंस हे एकरूप दाखवायचे आहेत. आपल्याला पुस्तकात फक्त पक्ष आणि साध्य दिलेलं आहे. सिद्धता पूर्णच्या पूर्ण तुम्हाला लिहायची आहे. मी फक्त थोडक्यात ह्या ठिकाणी सांगतोय. रेख PQ आणि रेख RS ह्या केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या एकरूप जीवा आहेत. साध्य कंस PMQ एकरूप कंस RNS हे आपल्याला दाखवायचं आहे. सिद्धता घेताना मी फक्त रिकाम्या जागांच्या स्वरूपात दिलेली आहे. तुम्ही ती पूर्ण करायची आहे. थोडक्यात घेतोय. सिद्धता रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा. पुस्तकात आपल्याला सिद्धता हा भाग दिलेला नाही. तो भाग तुम्हाला लिहायला सांगितलेला आहे. त्रिकोण OPQ आणि त्रिकोण ORS मध्ये आकृतीत दोन्ही त्रिकोण दिसत आहेत, त्यानुसार ते बघायचे आहेत. त्यानंतर बाजू OP, आता बाजू OP एकरूप बाजू OR एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बाजू OQ एकरूप बाजू OS, पुन्हा त्याला कारण तेच येईल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. तिसरं बाजू PQ एकरूप बाजू RS. त्यानंतर त्रिकोण OPQ, त्रिकोण OPQ एकरूप त्रिकोण ORS ह्या ठिकाणी आपण तिन्ही घटक त्रिकोणाचे बाजू 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 हे घेतलेले आहेत. म्हणून बा 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 कसोटीनुसार आपल्याला सांगता येतील. आणि कोन OPQ एकरूप कोन, बघा आकृतीमध्ये OPQ एकरूप कोन ROS एकरूप त्रिकोणांचे संगत घटक किंवा संगत कोन हे त्याला आपल्याला कारण लिहिता येईल. आणि कंस PMQ एकरूप कंस RNS एकरूप कंसांची व्याख्या किंवा केंद्रीय कोन ह्याच्यामार्फत हे आपल्याला लिहिता येईल.
अशा प्रकारे ही दोन्ही प्रमेय तुम्ही तुमच्या वहीत लिहायची आहेत. अतिशय सोपे असे भाग आहेत. फक्त थोडीशी काळजीपूर्वक दिलेले जे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला ते चांगल्या प्रकारे सोडवता येतील, समजतील आणि त्याचाच वापर करून आपल्याला जो सराव संच 3.3 आहे तो सोडवण्यासाठी मदत